नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 चा चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युला हा चॅप्टर बघणार आहोत। त्यात काही फॉर्म्युलेज आहेत आणि त्यावरती काही एक्झाम्पल दिलेले आहेत, आपण त्या सॉल्व करणार आहोत। तर फर्स्ट फॉर्म्युला आहे इन ब्रॅकेट a + b ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर इक्वल्स टू a² + 2ab + b²। सेकंड आहे इन ब्रॅकेट a - b ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू a² - 2ab + b²। हा मायनसचा आहे, हा प्लसचा आहे। आणि पुढे थर्ड आहे इन ब्रॅकेट a + b ब्रॅकेट कंप्लीट इन ब्रॅकेट a - b ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू a²। यांचं मल्टिप्लाय केल्यावर a² आणि यांचं मल्टिप्लाय केल्यावर b² साइन मायनसचा येतो। ठीक आहे, त्यावरती आपण काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व करूया। आता x इन ब्रॅकेट x + 2y ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर इक्वल्स टू, आता इथे काही म्हणजे सॉल्व केलेला आहे, काही जागा आपल्याला त्या भरायच्या आहेत। तर याला फर्स्ट टर्मला a मानूया, सेकंड टर्मला b मानूया। तर त्याचं एक्सपान्शन कसं येईल, a² म्हणजे x² + 2 × x × 2y + 2y² म्हणजे b²। मग आता इथे x² दिला आपल्याला, आता 2 + 2 4 आणि हे xy म्हणजे इथे 4xy हे आन्सर यायला पाहिजे, प्लस याचा स्क्वेअर 2y² चा 4y² येतो। सेकंड एक्झाम्पल आहे इन ब्रॅकेट 2x - 5y ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर। तर आता इथे डायरेक्ट आन्सर दिलेले आहे, तर त्याचं एक्सप्लेनेशन कसं येईल, त्याला सेकंड नंबरचा फॉर्म्युला अप्लाय होतो आणि फर्स्टला a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय होतो। तर इथे येईल a² म्हणजे 2x² + 2 × 2x × 5y + 5y² म्हणजे b²। मग 2x² इथे येईल, 2x चा स्क्वेअर किती येतो 4x मायनस इथे 20xy कसा आला, 2 × 2 = 4 आणि 4 × 5 = 20xy इथे 20xy आला आणि 5y² चा स्क्वेअर येतो 25y²। ठीक आहे, आणि थर्ड नंबरचा आहे इन ब्रॅकेट 101 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर इक्वल्स टू, आता याचं एक्सपान्शन इथे केले 100 + 1 ब्रॅकेट स्क्वेअर घेतलेला आहे। मग 100 आता इथे आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं त्याचं, 100चा स्क्वेअर येतो म्हणजे इथे 100² + 2 × 100 × 1 + 1² येईल। ठीक आहे, 100चा स्क्वेअर येतो 10,000 प्लस 2चा इथे 2 × 100 200 येतील आणि 1चा स्क्वेअर 1च येतो। मग याची प्लस केल्यावरती आन्सर येतं 10,201। आणि इथे फोर्थ वन आहे इन ब्रॅकेट 98 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 98ला आता 100 - 2 केल्यावरती 98 येतात, म्हणजे इथे फॉर्म्युला नंबर 2 अप्लाय होतो। 100 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर, इथे 100चा स्क्वेअर दिला आहे मायनस, इथे काय येईल मग इथे 100² + 2 × इथे 2 × 100 a + b प्लस इथे 2² येईल। मग 100चा स्क्वेअर 10,000 मायनस आता इथे 2 × 2 = 4 आणि 4 × 100 इथे 400 येतील, प्लस 2चा स्क्वेअर येईल 4। मग इथे आपली टोटल येते 9,404। हे मायनस प्लस करू। ठीक आहे, आता इथे इन ब्रॅकेट 5m + 3n ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट 5m - 3n म्हणजे इथे थर्ड नंबरचा फॉर्म्युला अप्लाय होतो। मग इथे आपल्याला काय करून घ्यायचे, व्हेरिएबल सेपरेट घेऊन त्यांचे मल्टिप्लिकेशन करून स्क्वेअर येतील, म्हणजे इथे 5m² मायनस इथे 3n² येईल, म्हणजे इथे 5mचा स्क्वेअर येतो 25m² आणि इथे येईल 9n²। ठीक आहे, तर मग समजलं सगळ्यांना। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। थँक्यू।